नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. फायनली आपल्या जर्नीला सुरुवात झालेली आहे. खूप दिवसापासून वाट बघत होतो. हो, आणि एक दिवस काउंट करत होतो ऍक्च्युअली. हो ना. आणि किती दिवसांपासून तयारी सुद्धा चालू होती. तुम्ही बघितलं, छोट्या छोट्या गोष्टी घेणं, सगळ्या गोष्टी त्या सगळ्या तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहे. आणि आता कुठे जाणार आहोत आपण? सगळ्यात अगोदर आपण ड्राईव्ह करून पहिले पॅरिसला जाणार आहोत. पॅरिसवर फ्लाईट घेणार आहोत. कुठे जाणार आहोत हे सगळं कोमल तुम्हाला नंतर डिटेल मध्ये सांगेल. साउथ कोरिया, चायना, हाँगकाँग, जपान या सर्व कंट्रीजला जाणार आहोत. पण पहिले कुठे जाणार आहोत हे एअरपोर्ट वरती सांगू आम्ही तुम्हाला. आणि बाकी सर्व माहिती पण देऊ. आता वाजले 5. आपल्याला जायला लागतील ऑलमोस्ट 4 आवर्स लागतील. बॅग्स पॅक झालेले, आपण बॅग्स पटकन गाडीमध्ये ठेवू आणि निघू. हो, अजून बॅग्स ठेवायच्या राहून गेलेले आहे. आणि आमच्या चौघांचा असा लुक आहे, ट्रॅव्हल लुक. चालेल. शूज नाही दिसत आहे घातले. तर चला आता सामान वगैरे ठेवतो आणि बाकीची ही जी जर्नी आहे पूर्ण तुमच्यासोबत शेअर करू आणि इन्फॉर्मेशन सुद्धा. निघालो आम्ही आता. 5:15 झालेले आहे बरोबर. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला. सकाळचे 6:50 झालेले आहेत आणि थोडासा उजेड दिसत आहे. फ्रंट कॅमेराने माझा फेस दिसत नाहीये कारण की अंधार दिसतोय. म्हणून मग मी तुम्हाला आता समोरचा व्ह्यू दाखवते आणि तुमच्यासोबत सुद्धा गप्पा मारते. पोहोचायला अजून तरी आपल्याला 3-1 तास आहे. 2-2.5 तास असेल ना आपल्याला? 2-2.5 तास आहे. आणि आपल्याला आता अर्धा तासानंतर थांबायचं आहे. गाडी चार्ज करायची आहे. तर तिथेच आता आम्ही कॉफी वगैरे घेणार आहोत. बेला झोपली, परी जागीच आहे. परीला काय अजून झोप नाही आलेली आहे कारण की अगोदर मला शूट करता आलंच नाही. अंधारच होता एवढा, तर मग काय बोलता पण येणार नव्हतं व्यवस्थित आणि मग काय व्यवस्थित दाखवता पण येणार नव्हतं. चार्जिंग स्टेशन जवळ आलो आहोत. गाडी चार्ज करायची आहे आणि 2 तास लागले यायला. 2 तासानंतर तर चार्जिंग लागतेच. 300 वाले करू, फास्ट वाले करायचं का? ओके. आपण पहिले तिथे गेलो, तिथे होतं ते बाजूला ना. तर मग असं वाटलं की अरे परत आता पुढे जावं लागेल. 25-30 किलोमीटर 25-30 किलोमीटरच्या अंतरावरती आहे सर्व ठिकाणी इथे चार्जिंग स्टेशन. आता इथे भरपूर आहे. समोर पण बघा आहे. समोर आता भरपूर ठिकाणी आहे ना चार्जिंग स्टेशन झालेले. तिथे काहीतरी काम चालू असेल त्यामुळे बंद आहे. आणि समोर झाले, नवीन झाले का काय? रेस्टॉरंट आहे आणि इथे मागे पेट्रोल डिझेलचं आहे. इथे पण मागे होतं. तर चार्जिंग लावतो मी कार. आणि हे जे आपल्याकडे एक कार्ड आहे त्याचं, आपण गाडी आपण चार्ज करतो त्याचं कार्ड असतं. येस, हे कार्ड राईट. तर मग हे स्कॅन करायचं आणि मग आपली कार स्टार्ट होते चार्जिंगला. आणि मग ते जितकं आपण चार्ज करू किलोवॅट त्यानुसार आपल्याला पे करावं लागतात. आणि सर्व ऑनलाईन आहे. आपले कार्ड वगैरे लिंक असतं त्याच्यामध्ये, मग तसे पैसे डिडक्ट होतात. सो आम्ही चाललो आहोत आता कॉफी घेण्यासाठी समोर. आणि इथे या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा थांबलेलो आहोत ना, कारण की याच्या बाजूची जी साईड आहे तिथे थांबलेलो आहोत. पण या हो, हे नवीन झालेलं आहे म्हणूनच मी म्हटले नवीन झालेलं आहे. आणि थोडंसं बसू गाडी चार्जिंग होईपर्यंत. थंडीत आहे. ऍक्च्युली मस्त वाटतं इथे. न्यू प्लेस आहे. कॉफी घेतली आम्ही आणि सनराईज पण झालेला आहे. आणि निघालो परत. सनग्लासेस माझे परिबेलाने पण खाल्लं. कॉफी घेतल्यावर एकदम बरं वाटतं एकदम. कॉफी थेपला भारी झालं होतं ना. मस्त. या अगोदर टोल नाका लागला होता आणि हा दुसरा आहे. तिकीट घेतलं होतं. आता आपल्याला पैसे पे करायचे आहे इथे.
24 युरो 24 म्हणजे जवळपास 2200 रुपये. 2200 रुपये लागलेले आहेत. जास्त लागलं ना? नाही, एवढंच लागतं दरवेळेस आपल्याला. हे बघा कार्स घेऊन चालले. पॅरिस एअरपोर्टला पोहोचायला आम्हाला फक्त 45 मिनिटं राहिलेले आहे आणि हे 4 तास ना आम्हाला कळालेच नाही. ऍक्च्युली नॉर्मली असं कंटाळा येतो का आता कधी पोहोचणार, पण हे समजलंच नाही आम्हाला. म्हणजे आम्ही चौघही गप्पा मारतोय, गाणी ऐकतोय आणि त्याच्यामध्ये आम्हाला समजलंच नाही. आणि आम्ही आता जर बघितलं किती राहिलं, अरे 45 किलोमीटरच आहे. परी पण तेच म्हणते, मम्मा आपल्याला असं वाटतं की 1 तास झालेला आहे निघून. हा परी, काय ग समजलं नाही? गाडी पार्क केली आम्ही आणि आम्ही फायनली एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत. गर्दी तर भरपूर आहे आणि आपली फ्लाईट आहे 12:30 वाजता ना. आता आपल्याला क्यू मध्ये थांबावं लागणार आहे. हो बेला, परी का आपल्याला नंबर 3 ला जायचं आहे आणि गर्दी तर आहे भरपूर. आता सर्वांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि जातात मग सगळे वेकेशनला, जसं आम्ही चाललो आहोत तसं. परी नंबर 3 ला आलो आहोत आणि एवढी क्यू आहे. तर हे आम्हाला त्यांनी फिल करायला लावलेलं आहे इन्फॉर्मेशन पूर्ण. तर आम्ही ते येत होतो ना, तर आम्हाला हे दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं तुमची पूर्ण इन्फॉर्मेशन आहे ती फिल करायची आहे आणि आपल्याला हे सबमिट पण करावं लागतं. तर आता बघा इथे गर्दी आहे भरपूर. 20-30 मिनिट्स लागतील. हो आणि गर्दी आहे भरपूर एअरपोर्टला. पण बाकीचे डिटेल्स कोमल तुम्हाला थोड्या वेळात सांगेल. हो, कसं फ्लाय करतोय आणि कुठे जाणार आहे पहिले. हो, या फोल्डरमध्येच आम्ही आमचे जेवढे पण पासपोर्ट आहे, परत रेसिडेंट कार्ड आणि बाकीचे जे फॉर्म्स आहे जे आम्ही फिल केलेले आहेत ते यामध्येच आहे. म्हणजे ते डॉक्युमेंट्स हरवणार नाही आणि व्यवस्थित राहतील यामध्ये. आता आमचाच नंबर आहे. सर बाजूला इथंच थांबतो. सो तिकीट्स घेतलेले आहे आम्ही आणि बॅग्स पण दिल्या. आता आपल्याला कुठे जायचं आहे? आता आपल्याला पुढे ना सिक्युरिटी चेकिंग करायची आहे. पण त्याच्यासाठी तर खूप असं बापरे एक वस्तू काढावी लागते आणि त्याच्यामध्ये जर इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्या ना, म्हणजे ड्रोन वगैरे, आता ड्रोन वगैरे तर ते तर सोबतच ठेवलेलं आहे आणि ते एकूण एक सगळ्या गोष्टी काढाव्या लागतात, लॅपटॉप हे ते. मग त्याच्यासाठी तर वेळ जातोच. तर माझ्या बॅगमध्ये पण काही वस्तू आहे आणि थोडेसे आपण फूड वगैरे ठेवलं ना तर मग ते वेगळ्या साईडला जातं. परत मग ते फूड वगैरे चेक होतं मग. आणि मग बाकीच्यांना त्या गोष्टी मात्र माहीतच आहे, पण सांगते मी. तर चला आता आम्ही चाललो तिथे जिथे सिक्युरिटी चेक इन आहे ना तिथे. हे बघा किती क्यू आहे सिक्युरिटी चेक इनला. बापरे जास्त आहे आणि खूप लोक आहे इथे. आपले इंडियन्स आहे. फॅमिली असण्याचा एक फायदा असा आहे
का वेगळी क्यू असते आणि एवढ्या क्यूमध्ये थांबायची गरज पडत नाही. आणि तुम्ही बघू शकता खूप जास्त गर्दी आहे आणि आमचा लगेच नंबर लागला कारण की परिबेला छोट्या आहेत म्हणून. सिक्युरिटी चेक इन झालेली आहे आणि आता आम्ही या साईडला जाणार आहोत. आपला गेट नंबर किती आहे बघावं लागणार. 30. हां नाही आता तिकडे जायचं इकडे या साईडला उलटा घातलं जॅकेट तू सरळ घाल ना. चला अरे आपल्याला लांब जायचं आहे. आणि हे जे पॅरिसचं एअरपोर्ट आहे ना हे खूप मोठं आहे. हो एकदम स्टार्टिंगला जेव्हा येतो ना खूप म्हणजे वर्षापूर्वीचं सांगते कन्फ्यूज होतो. पण आता खूप वर्षापासून करतो ट्रॅव्हल त्यामुळे मग आता सवय झाली. चला बघ पण आता आपण बॅग्स देऊन टाकला त्याच्यामुळे थोडं रिलॅक्स झालो. आणि फक्त आता आमच्या ज्या बॅकपॅक्स आहेत त्याच आहे फक्त एक मनुष्यकडे आणि एक माझ्याकडे फक्त. प्लेनमध्ये आपण बॉस आपलं जे आहे ते आपल्याला टर्मिनल एल कडे जायचं आहे. सॉरी गेट्स सेक्शन एल कडे जायचं आहे. मग तिथे थांबलो का आपण मग काहीतरी खाऊन घेऊ. ते हर्मीसचं शूजचं छान आहे. जिसू आहे कोण सिंगर. ते जिसू ब्लॅक पिंकची ना. हा जिसू आहे. ब्लॅक पिंकच्या ग्रुपची मेंबर आहे ती. आणि हे परफ्यूम्स आहे. इथे सर्व रेस्टॉरंट्स आहे खाली. ओके चालेल. चला चला आता आपल्याला पटकन जायचंय पुढे. ओके इमिग्रेशन पण जस्ट झालं आणि आता आम्हाला 13 मिनिटं चालायचं आहे. खूप लांब असे गेट्स असतात इथे. चला 30 मिनिट्स वॉक करायचंय परिबेला. डोंट रन. समोर एअर फ्रान्सचे प्लेन्स आहे सर्व. आम्ही आलो आणि आमचा गेट नंबर जो आहे तो L30 आहे आणि त्या साईडला खूप जास्त गर्दी होती. बसायला सुद्धा जागा नव्हती. तर त्याच्या या साईडला आता आम्ही बसलेलो आहोत. इथे ना थोडंसं मोकळं आहे. त्याला हँडवॉश काढते. हँड मला प्रॉपरली क्लीन. आणि कसं परिबेला इथे तिथे हात लावतात ना खेळताना. आता त्यांना थोडंसं खायला देते मी. त्यांना पण भूक लागली. परी काय की हँड क्लीन कर. आणि माझ्याकडे त्या डस्टबिनमध्ये टाका. हां बोर्डिंग सुरू झालेली आहे. वातावरण खूप मस्त आहे आजचं. इव्हन एअरपोर्ट मध्ये गरम होत होतं. सर्व काही झालंय आपलं आणि आपल्याला एअर होस्टेस आता वेलकम करणार आहे. वेलकम झालेलं आहे. आपले 58 आहे.刚下一飞天然运输集团联盟航空中心航班，因家的过程，这位何位别详情行李给观察，请你任何理解。开行李系统，请 बघूया आता 58. 旁边एक्स्ट्रा लेग स्पेस असतो.应该使用安全带，将伊扣好并且固定。 ओके तर हे ABCD. 记得在硬件出口的窗口。
为了你的安全，当你坐伫座位顶面的时阵，请专停保持。फ्लाईटमध्ये आम्ही जस्ट बसलो आता कुठे लावायचं? आणि बेलाला बसायचं होतं विंडो सीटला त्याला असं इथे लावायचं. आणि आम्ही तिघी इथे बसलेलो आहोत आणि मनोज त्या साईडला आहे. कारण की तिचे लाईन्स आहेत ना, तर मग एका ठिकाणी 4 जण बसले हो ना. पण मग अगदी जवळ आहे आमच्या. हो ना. आणि आम्ही खाल्लं थोडंसं आणि बरं वाटतं आता. आणि तुम्ही बघितलं एकदम असं छान वेलकम झालेलं आहे आमचं. आता या दोघी तर झोपून घेणार आहे, कारण की आम्ही जेव्हा घरातनं निघालो ना पॅरिसला येईपर्यंत त्या दोघी झोपल्या नाही. मग आता छान झोपतील त्या. आणि ही जर्नी 10-11 तासाची ना आपली, आणि ही जी जर्नी आहे 11 तासाची आहे. आणि 11 तासानंतर आम्ही एका वेगळ्या ठिकाणी जाणार आहोत. कुठे पोचणार आहोत काय त्याची इन्फॉर्मेशन पण मी तुम्हाला नक्की देईल. पण भारी वाटते, एकदम मस्त वाटते. पीनट्स भेटलेले आहे आता आम्हाला. फ्लाईट टेक ऑफ होत आहे आता. लंच आलेला आहे. लंचमध्ये आहे स्टिकी राईस आणि व्हेजिटेबल्स आहे बॉइल्ड. इथे फ्रूट आहे, चॉकलेट केक आहे आणि इथे एक ब्रेड आहे. दुपारचे 4:15 झालेले आहेत आणि मग अशी झोप येत होती. नंतर मग निघून गेली झोप. तेव्हापासून झोपच येत नाही आहे. बिना झोपलेली आहे इथे. आणि अजून 7 तासाचा प्रवास आहे. 4 तासच आता फक्त झालेले आहे. तुम्हाला सांगितलं 11 तासाचा पूर्ण प्रवास आहे. आणि आत्तापर्यंतची ही सगळ्यात लॉंगेस्ट जर्नी आहे आमची. म्हणजे एकाच फ्लाईटमध्ये 11 तास. नॉर्मली भारतामध्ये आम्ही जेव्हा येतो ना तर 8 ते 8 किंवा 8.5 तास लागतात फक्त. पण ही जी फ्लाईट आहे एकाच फ्लाईटमध्ये 11 तास लागणार आहे. यानंतर लगेच दुसरी फ्लाईट असणार आहे. त्या फ्लाईटमध्ये किती तास लागणार ते नंतर तुम्हाला मी सांगणार. पण कंटाळा येतो एवढे 11 तास एकाच फ्लाईटमध्ये बसलं. आता बरी वेळा आता ॲक्टिव्हिटीज करत आहे. त्यांच्यासाठीच आणलं होतं स्पेशली ट्रॅव्हलमध्ये. ऍक्टिव्हिटी आवडतं करा. सर्वांची थोडी थोडी झोप झालेली आहे. जेवण आलं परत. व्हेजिटेरियन ऑप्शन नाही आहे. फक्त आम्ही योगर्ट, परत एक छोटासा बन होता तो आणि स्वीट एवढंच खाल्लेलं आहे. बाकीचं आहे तसंच जेवण आहे. आणि आता आम्ही व्हेजिटेरियन मील्स सिलेक्ट केलं होतं तरी त्यांच्याकडे रिसीव्ह नाही झालं ते असे म्हणाले. पण आम्हाला त्यांनी ॲटलिस्ट मग जे दिलं ते आम्ही खाल्ले. आम्हाला कंप्लेंट करायचं. मग सगळेजण म्हटलं मग तुम्ही व्हेजिटेरियन ऑप्शन सिलेक्ट नव्हतं केलं का? नाही, आम्ही कुठे पण जातो ना की एवढं ट्रॅव्हल करतो आम्ही व्हेजिटेरियन ऑप्शन सिलेक्ट करतो अगोदरच. आणि हे नॉर्मली सर्वांनाच माहिती असते. पण आता नाही खाल्ल्याने जाते ते. व्हेजिटेरियन जरी असलं तरी पण ते खाल्लं जात नाही आहे. पण थोडंफार आम्ही खाल्लं आणि फूड कॅरी केलं होतं तर ते मध्ये मध्ये मी बरी वेळेला आम्ही सर्व खात होतो. आणि ही जी फ्लाईट आहे ही चायनीज फ्लाईट आहे. तर त्यामुळे मग व्हेजिटेरियन ऑप्शन खूप कमी आहे. आणि अजून 3 तास बाकी आहे. 3 तासानंतर आम्ही चायनाच्या एका सिटीमध्ये थांबणार आहोत. कोणती सिटी आहे ते मी तुम्हाला सांगेन नंतर. आणि तिथून आम्हाला अजून एक फ्लाईट घ्यायची आहे. तर आता फ्लाईट घेते मी. बस झालं जेवण. तिने खाऊ शकत फ्लाईट जस्ट लँड झालेली आहे. चायनामधली शामेन सिटी आहे तिथे. आणि आम्ही चायनाला थांबणार नाही आहोत अगोदर. आम्ही जाणार आहोत दुसऱ्या कंट्रीला. पण आमचा फर्स्ट स्टॉप इथे होता आणि इथूनच आता आम्हाला दुसरी फ्लाईट घ्यायची आहे दुसऱ्या कंट्रीसाठी. तर पुढे मी तशी इन्फॉर्मेशन देईन तुम्हाला. आणि थोडी थोडी झोप लागत होती आम्हाला आणि मध्येच उठत होतो आम्ही.
इथे ले ओव्हर आहे आमचा 3 तासाचा आणि 3 तासानंतर मग दुसरी फ्लाईट आहे. परत मला असं वाटतं आपलं परत चेक वगैरे होतील, बॅग्स वगैरे. मला असं वाटतं बघूया आता काय होतं. आता इथे वाजलेत सकाळचे 6 काहीतरी. आम्ही निघतोय आता बाहेर, म्हणजे एअरपोर्टच्या मध्ये, फ्लाईटच्या बाहेर. फ्लाईट लँड झाली होती पण 15 मिनटं डोर ओपनच झाले ना. तर 11:30 इथले सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि फर्स्ट टाइम आम्ही चायनामध्ये पोहोचलो आहोत. पण चायनाच्या मेन सिटीमध्ये नाही आहोत आपण. हो, पण चायनामध्ये आहोत. बघा हे असं दिसतंय चायना. शामेन एअरपोर्ट. भारी वाटते. सगळीकडे कॅमेरा. आपल्याला बघायचं आहे ट्रान्सफर आणि आपल्या इकडून घ्यायचं दुसरी फ्लाईट फॉर आवर फायनल डेस्टिनेशन. आपल्या बॅग चालल्यात, गेले पुढे. आम्ही फ्लाईटमधून जसं उतरलो ना तर 2दा आमचे पासपोर्ट आणि फ्लाईट तिकीट्स चेक झाले आणि त्यानंतर परत सिक्युरिटी चेकिंग झाली. आणि ही जी सिक्युरिटी चेकिंग होती ना ती खूप स्ट्रिक्ट होती आणि एवढं डिटेलमध्ये सगळं चेक करत होते. आणि सगळीकडे कॅमेराज आहे. आणि आम्ही फ्लाईटमध्ये बसलो होतो ना तिथे पण आहे ना 2 लोक होते, ते कंटिन्यू आहे ना फ्लाईटमध्ये असे फिरत होते, लक्ष देत होते. पण ते एक मिनटं पण असे बसले नाही, कंटिन्यू राऊंड मारत होते. 11 तासाची फ्लाईट आणि 11 तासामध्ये ते 2 लोक ना कंटिन्यू असे राऊंड मारत होते, बघत होते, बारीक लक्ष होतं त्यांच्याकडे. आणि इथे सगळीकडे असे चायनामध्ये खूप सिक्युरिटी असते. हो, खूप इन्स्पेक्शन करतात. तर आम्ही आल्यानंतर आम्हाला कळलं की ही गोष्ट खरी आहे. आणि ॲटलिस्ट हे तरी आउटस्कर्ट्समध्ये आहे, म्हणजे अलीकडची सिटी आहे. हो, जेव्हा आपण मेन सिटीजमध्ये जाऊ तेव्हा आपल्याला आणखी बघायला मिळेल. हो, तर आम्ही सगळं तुम्हाला दाखवू. तर आता आपण थोड्या वेळ बसू आणि माहिती देऊ. हो, आणि सगळीकडे कॅमेराज आहे, सगळीकडे. हो, बेला दाखवते बघ, इथे पण कॅमेरा आहे मम्मा, तिथे पण कॅमेरा आहे. आणि हो यस, सगळीकडे. मनोज म्हणता चायनामध्ये येऊन, त्यांच्याच देशामध्ये येऊन चायनीज लोक बघतोय मी. पहिल्यांदा बघतोय म्हणजे चायनीज लोक चायनामध्ये. हो, चायनामध्ये पण भरपूर आहेत, पण त्यांच्या देशामध्ये येऊन बघतोय प्रत्यक्षात त्यांना. जेव्हा पण तुम्ही चायनामध्ये येतात ना तर नॉर्मली व्हॉट्सअप, यूट्यूब काहीच ॲप्स चालत नाही. इथे जे नॉर्मल ॲप्स आहेत ते चालतात आणि इझिली वायफायसुद्धा कनेक्ट होत नाही. आम्ही कधीचं ट्राय करत होतो, वायफाय कनेक्ट झाला पण इथले जे लोकल ॲप्स आहे ना तर ते म्हणजे ते चालू होत होते. म्हणजे आपलं व्हॉट्सअप जे सोशल मीडिया आपण जास्त यूज करतो, इंस्टाग्राम, चायनाला सगळं बॅन आहे, तुम्हाला माहिती असेल. यूट्यूब पण चालत. लगेच बघत होती काय झालं यूट्यूबचं. चला बघ म्हटलं, चला कमेंट्स बघूया. तर कसं काय, काहीच नाही. आणि खूप स्ट्रिक्ट आहे इथे. आणि तुम्हाला तर कळालं आम्ही चायनामध्ये आहोत. आता मेन सिटीमध्ये नाही आहोत पण दुसऱ्या सिटीमध्ये आहोत. पण हे आमचं फायनल डेस्टिनेशन नाही आहे. आणि अजून फ्लाईट घ्यायची आहे. 7 वाजलेले आहे, आता 7:45 वाजता बोर्डिंग स्टार्ट होईल. आणि तोपर्यंत तुम्ही कमेंट हे ऐकल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा का आम्ही सर्वात अगोदर कोणत्या कंट्रीमध्ये जाणार आहोत.
आणि तिथून परत मग आमची 3 तासाची जर्नी असणार आहे. तर ती जर्नी पण आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. पण भारी वाटते, मस्त वाटते एकदम चायनामध्ये येऊन, नाही का. महत्त्वाचं म्हणजे परिबेलाची मस्त झोप झाली. आणि आम्ही इथल्या टाईमनुसार यूज टू होत आहोत, कारण की आपल्या इथे सकाळ असते तर इथे दुपार असते. म्हणजे मी लक्झमबर्गचा आणि इथल्या टाईमचा कम्पेअर करते, कारण की आम्हाला तिथल्या टाईमची सवय म्हणून. तिथे सकाळ होते तर इथे दुपार होते, इथे दुपार असते तर मग तिथे एकदम सकाळ असते. तर म्हणून मग आम्ही फ्लाईटमध्ये काय करत होतो, झोपत होतो इथल्या टाईमनुसार. तर जेणेकरून मग आम्हाला जास्त डिफिकल्ट नको व्हायला सगळ्या गोष्टी. म्हणून मग आता तरी पण 2-1 दिवस प्रॉब्लेम होईल आम्हाला, पण मग आम्ही ट्राय करतो. आत्ता पण 3 तासाची जर्नी असणार ना, तर त्यात जर्नीमध्ये सुद्धा आम्ही ना जास्तीत जास्त झोपण्याचा ट्राय करू, कारण की त्याच्यानंतर लगेचच आपल्याला बाकीच्या गोष्टी पण एक्सप्लोअर करायच्या आहेत. त्यामुळे फ्रेश असायला पाहिजे, म्हणून मग आम्ही करतो त्या गोष्टी. आणि ज्यावेळी आपण इथे लँड झालो होतो म्हणजे 6च्या आसपास, त्यावेळी लक्झमबर्गमध्ये म्हणजे 12 वाजले नव्हते. तर मग आपण ऑलरेडी इथे नेक्स्ट डे मध्ये होतो. पण लक्झमबर्गमध्ये तो ऑलरेडी मागचा दिवस चालू होता. म्हणजे पहिल्यांदाच आपल्याला असं झालं आपल्या ट्रॅव्हलमध्ये असं काही. आणि आतापर्यंत तुम्हाला मी मगाशी सांगितलं लॉंगेस्ट जर्नी आहे. फ्लाईटमध्ये 11 तास कंटिन्यू बसणं. नॉर्मली जेव्हा आम्ही भारतात येतो 7-7.5 जास्तीत जास्त 8 तासाचा प्रवास, पण कंटिन्यू 11 तास. इतका कंटाळा, शेवटचे ते 2-3 तास होते ना, इतका कंटाळा येत होता. मनोजला मी सारखी विचारत होते किती तास राहिले. आणि मग विचारायची आणि परत झोपून घ्यायची. मी चालले आता कॉफी घ्यायला. आणि इथे सुद्धा बर्गर किंग आहे, आणि त्या बर्गर किंगला सुद्धा सकाळी 7 वाजता एवढी गर्दी आहे. पण आता आम्हाला घ्यायची आहे कॉफी, तर याच्याच बाजूला आहे, मला दाखवते. हे चायनीज स्वीट्स आहे, हे बघा. छान आहे बघा. पैसे पे केलेले आहे, ते बघा हे तिकीट. कॉफी तर घेतलेली आहे मी. आणि इथे एअरपोर्टवर सर्वांनी मास्क वेअर केलेले आहे. कंपल्सरी जेवढे पण लोक काम करत आहे सगळ्यांनी मास्क वेअर केलेले आहेत. चांगली गोष्ट आहे. चला घेतलेली आहे कॉफी घेते, मस्त फ्रेश वाटणार मला. तर इथली जी करन्सी आहे इथली जी करन्सी आहे चायनाची ती युआन आहे. जसं आपल्या इथे रुपीज आहे, युरोज आहे, युरोपचे पाऊंड आहे, परत डॉलर आहे. तर इथे युआन आहे. 32 युआन म्हणजे 3.80 म्हणजे ऑलमोस्ट सेम रेट आहे. 3.80 युरोज म्हणजे जवळपास काय ते 320 रुपये सेमच आहे रेट. मग ऑलमोस्ट त्याच रेटला कॉफी मिळते. आणि इथे मे बी एअरपोर्टला असू शकतं तसं रेट, बाहेर मे बी थोडे कमी पण असू शकतात, कारण की एअरपोर्टवर तुम्हाला माहिती थोडे जास्त रेट असतात. हां बाबा, वा चॉकलेट नाही बाबू, कॅपेचिनो आहे ती. कॅपेचिनो परिबेलासाठी घेतलेले आहे हे शुगर कॅन लॉलीपॉप आहे बघा, किती सुंदर आहे. मला हे पहिल्यांदा असं काही युनिक लॉलीपॉप दिसले. हो, आणि छान पुढे स्टोअर होतं हे शूज म्हणून काहीतरी होतं. मग म्हटलं ठीक आहे, काहीतरी मुलांना पण एक आठवण राहील. हो ना. पण हे अशा टाईपचं तुम्ही फर्स्ट टाइम असं लॉलीपॉप. वेगवेगळे शेपचे होते, वेगवेगळ्या कॅरेक्टर्सचे होते, डायनासोर्स होते. मग कारण की मला माहिती आहे ना, कारण की तू माझी डॉटर आहे ना, म्हणून. तू यू स्टिल डिडंट टेल मी, पण आय नो ना. तू बोलत असते गाडीमध्ये. पप्पाला आवाज येतो. परीचा कोणता कलर आहे?
हा कलर किती मला खरंच खूप आवडले. किती मस्त आहे, सुंदर आहे एकदम ना. मी आता खाते. आता आपल्याला बघ बोर्डिंग सुरू होणार गेला बघ, सगळे उभे आहेत मागे. तर तुम्ही फ्लाईटमध्ये खाता का? फ्लाईटमध्ये ते याच्यामध्ये टाकून देतात. या पप्पाने हे आणले ना, याच्यामध्येच ठेवून दे याच्यामध्ये. आणि मग तुम्ही फ्लाईट म्हणजे फ्लाईटमध्ये खा. नाही तर मग परत घाई होऊन जाईल. बोर्डिंग स्टार्ट झालेली आहे. चला चला चला. 1 तास वेट केल्यानंतर बसतोय परत. हो खाली प्लेन आहे. परत आम्ही फ्लाईटमध्ये बसलो आणि 10 मिनिटानंतर टेक ऑफ करेल फ्लाईट. पहिलाच इथे लॉलीपॉप खाणं चाललंय. पप्पाने हे घेतलं. Finally, we have reached our destination and I'm very excited to explore this place. So keep watching. थंडी नाही इथे अजिबात. काहीच नाही, गरम होते. आणि आपण थोड्याच वेळात सांगू आता आपण कुठे पोहोचलोय. चला. 이상하고 아름다운 느낌이 좋아. 걱정되고 보고 싶은 이런 기분은 सारांगे. जपानला आणि साऊथ कोरिया ॲनिमल फूड अलाउड नाही आहे, म्हणजे नॉनव्हेज वगैरे असं काही घेऊन जाऊ शकत नाही. तर या बॅगमध्ये तुम्हाला माहिती आहे रेडी टू ईट फूड आम्ही कॅरी केलं होतं आणि ते स्कॅनिंगमध्ये आलं असेल आणि सिक्युरिटी चेकिंगमध्ये ही बॅग आमची तिथेच होती आणि आम्हाला तिथे जावं लागलं. आम्ही आमची बॅग पूर्ण ओपन करून दाखवली आणि त्या बॅगमध्ये सगळं चेक केल्यानंतर काहीच आढळलं नाही. त्यानंतर आम्हाला आमची बॅग मिळाली. आम्ही गाडी बुक केली होती. हे बघा, थांब परी, बॅग्स ठेवायचे आहेत आम्हाला. आम्ही पोचलो आहोत साऊथ कोरियाला. तर ही फर्स्ट कंट्री आहे आमची आणि साऊथ कोरिया मस्त एक्सप्लोर करणार आहे तुमच्यासोबत. आणि आम्ही ही कॅब बुक केली होती आणि आम्हाला जायला 1 तास लागणार आहे. म्हणजे आम्ही जिथे थांबलो आहोत ना तिथे जायला 1 तास लागणार आहे. आणि आम्ही सर्व खूप खूप एक्सायटेड आहोत. आणि सिम कार्डसुद्धा आम्ही एअरपोर्टवरूनच घेतलेले आहे. तुम्हाला जेव्हा पण इथे ट्रॅव्हल करायचं असेल तर तुम्ही सिम कार्डचं बुकिंग वगैरे करू शकता. आणि इथूनच आपण ती माहिती थोडी घरी त्या रूमवर जाऊन आपण हॉटेलला जाऊ त्यावेळी देऊ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर ही पूर्ण जर्नी होती ती 22 तासाची होती, 21 ते 22 तासांची होती. तर तरी पण एवढं काही दमल्यासारखं झालेलं नाही आम्हाला, कारण की आम्ही सर्व एवढे एक्सायटेडच आहोत. त्यामुळे ही जर्नी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकर